नमस्कार मित्रांनो, मी दीपाली आणि पुन्हा घेऊन आले खूप साऱ्या जिल्ह्यांचे अपडेट. तुम्हाला जे जिल्हे पाहिजे होते ते जिल्हे मी घेऊन आले. जसं छत्रपती संभाजीनगर रूरल, SRPF ग्रुप 6 धुळे, असे खूप सारे जिल्हे आहेत जे तुम्हाला पाहिजे होते. ते तुम्ही कमेंट केलेले होते आणि ते सगळे जिल्हे मी आज कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. यात काही नसतील जिल्हे तर लगेच कमेंट करू नका, कारण माझ्याकडे जेवढे फॉर्म भरायला येतात तेवढेच मी अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकते. आणि आणखी एक गोष्ट की मी मध्यंतरी आजारी असल्याकारणाने मला 3-4 दिवस व्हिडिओ बनवायला टाईम भेटला नाही आणि मी एक काल व्हिडिओ टाकला. तर सर्वांनी तो व्हिडिओ बघावं. त्यात खूप सारी इन्फॉर्मेशन अशी आहे की ती तुम्हाला माहिती हवी आणि त्या व्हिडिओचा ऑडिओ थोडा कमी झालेला आहे. तर लगेच कोणी रिप्लाय करू नका, कारण सिरियसली मी आजारी होते. तरी तो एक व्हिडिओ मी शूट केला होता तुमच्या सर्वांसाठी. आता सुरू करूयात आपण अपडेटसाठी. तर पोलीस कॉन्स्टेबल SRPF ग्रुप 6 धुळेसाठी बघा, टोकन नंबर आलाय 19,888 आणि ॲप्लिकेशन नंबर सेम आलेला आहे. तर ही अपडेट आज सकाळची आहे 9:30 वाजताच्या नाही 9:17 म्हणजे जस्ट एवढ्यातच मी फॉर्म भरलाय. खूप तर 9 वाजताची ही अपडेट असेल. त्याच्यानंतरचा जिल्हा आहे बघा, पोलीस कॉन्स्टेबल SP बीडचा खूप जणांचा मला मेसेज आलेला होता की मॅडम बीड कव्हर करा. आणि मला माहिती आहे बीडमध्ये खूप सारे मुलं पोलीस भरतीसारख्या बाकीच्या सगळ्या म्हणजे जसं की कॉम्पिटिटिव्ह एक्झामची खूप जण तयारी करतात बीडमध्ये. तर मी बीडची पण अपडेट घेऊन आले. तर पोलीस कॉन्स्टेबल SP बीडसाठी 8,241 हा टोकन नंबर आलाय आणि 6,231 हा ॲप्लिकेशन नंबर आलाय. हा फॉर्म मुलाचा होता, त्याच्यामुळे हा टोकन नंबर मुलांचा आहे. 9 वाजताची सकाळची अपडेट आहे बघा, 12/6/2025. आज सकाळचीच एकदम लेटेस्ट ही अपडेट आहे. त्याच्यानंतर आहे बघा, पोलीस कॉन्स्टेबल CP पुणे सिटीसाठीची अपडेट बघा. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर CP पुणे सिटीची अपडेट जर बघितली तर टोकन नंबर आलाय 42,987 आणि ॲप्लिकेशन नंबर आलाय 37,036. हा फॉर्म पण मुलाचा होता आणि ही अपडेट कधीची आहे बघा, पुणे सिटी ही अपडेट पण आज सकाळची आहे 8:30 वाजताची. 8:30 वाजताची ही अपडेट आहे. पुणे सिटी 42,000 हा टोकन नंबर पुणे सिटीचा आला होता. त्याच्यानंतरची अपडेट आहे बघा, नाशिक कारागृहाची अपडेट आहे. नाशिक कारागृहासाठी ॲप्लिकेशन टोकन नंबर आलाय 55,042 आणि ॲप्लिकेशन नंबर आलाय 13,556. हा फॉर्म मुलीचा होता, त्याच्यामुळे हा ॲप्लिकेशन नंबर हा मुलीचा आहे. आणि ही अपडेट बघा कधीची आहे, ही अपडेट पण आज सकाळची आहे 8:12. वेळ बघा 8:12 आणि तारीख आहे 12/6/2015. सॉरी, मी थोडी आजारी असल्या कारणाने फास्ट आज बोलता येत नाहीये. त्याच्यानंतर बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SP हिंगोली पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 11,896 हा टोकन नंबर आलाय आणि ॲप्लिकेशन नंबर आलाय 1,049. ही कमेंट मला भेटली होती की SP हिंगोली मॅडम ड्रायव्हर कव्हर करा. त्यांच्यासाठी मी हा ड्रायव्हर हा कव्हर केला आहे. तर टोकन नंबर बघा 11,896 होता आणि हा जो अर्ज होता हा मुलीचा होता. ॲप्लिकेशन नंबरमध्ये सॅग्रिगेट केलं जातं, टोकन नंबरमध्ये काही चेंज नसतो. हा टोकन नंबर म्हणजे मुलं आणि मुली मिळून आलेले फॉर्म असतात आणि ॲप्लिकेशन नंबर हे मुलांचे आणि मुलींचे वेगळे होतात. तर मुलींचा तिथे ॲप्लिकेशन नंबर 1,049 आलाय. आणि ही अपडेट बघा कधीची आहे, 11,896. 11,896 ही अपडेट बघा 7:56 आज सकाळची 12/6/2025. ही अपडेट ही आज सकाळचीच आहे. त्याच्यानंतर बघा, 2,49,000
492. नंबर पण बघा कसा आलाय, 249,49,2, 2,49,492. हा तुम्ही गेस करू शकता का कुठला असेल? तर बरोबर, हा टोकन नंबर आहे मुंबईचा हा टोकन नंबर आहे. आणि ही अपडेट होती काल दुपारची 1:30 वाजता 5/12/2025 ची ही अपडेट होती. त्याच्यानंतर बघा, SP छत्रपती संभाजीनगर रूरल पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर रूरलचा खूप जणांनी मला कमेंटमध्ये विचारलेलं होतं, मॅडम छत्रपती संभाजीनगर रूरल कव्हर करा. तर टोकन नंबर बघा काय आलाय, 3123 हा टोकन नंबर आलाय. आणि ॲप्लिकेशन नंबर आलाय 549. हा जो फॉर्म आहे हा मुलीचा फॉर्म होता. टोकन नंबर 3123 आणि ॲप्लिकेशन नंबर 549. खूप कमी फॉर्म गेलेले आहेत मुलींचे. मी जागा बघितल्या नाही आहे किती आहे, पण 549 हा आकडा खूप कमी आहे. आणि ऑल ओव्हर मुलं आणि मुली मिळून 3123 हा त्याचा टोकन नंबर आला होता. बघा 3123. काल सकाळची अपडेट आहे 9:07 5/12/2025. याच्यात खूप सारा चेंज झालेला नसणार आहे, कारण फॉर्म भरण्याची जी गती आहे आता ती कमी झाली आहे. जेवढे पहिले फॉर्म जात होते ना त्यापेक्षा आता फॉर्म कमी जात आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात खूप तर 150 फॉर्म प्लस होतात. खूप जास्त फॉर्म हे भरले जात नाही आहेत सध्या. आज आणि उद्या कदाचित फॉर्म जास्त जातील आता. तर बघा, नागपूर कारागृहासाठी 70,205 हा टोकन नंबर आला होता. आणि 48,751 हा ॲप्लिकेशन नंबर आला होता. हा फॉर्म मुलाचा होता. आणि ही अपडेट कधीची बघा, 70,205 ही अपडेट आहे 8:50 5/12/2025 ची ही अपडेट आहे. म्हणजे काल सकाळची ही अपडेट आहे. याच्यात पण खूप प्लस झाले नसतील, खूप तर 200 अर्ज प्लस झाले असतील. आता फॉर्म मी आधीच बोलले, फॉर्म भरण्याची गती कमी झाली आहे, पहिले एवढे फॉर्म हे जात नाही आहे. आणि हा टोकन नंबर बघा 33,273 हा नांदेडचा टोकन नंबर होता. आय थिंक SRPFचा टोकन नंबर आहे कुठला तरी, माझ्या लक्षात नाही. तरी ठीक आहे, जाऊ देत. समजा ही अपडेट नाही आहे. अजून कोणता जिल्हा आहे, खूप सारे जिल्ह्यांचे मी स्क्रीनशॉट काढून ठेवते, परंतु आजारी असल्या कारणाने मला तो व्हिडिओ बनवायला टाईम भेटले नाही. तर खूप सारे जिल्हे त्यातून निघून गेले, म्हणजे स्क्रीनशॉट माझ्याकडनं डिलीट होऊन गेले. तरी आज मी प्रयत्न करेल की संध्याकाळी किंवा उद्या सकाळी लवकर व्हिडिओ बनवून टाकेल, जेणेकरून उद्या तुम्ही डिसिजन घेऊन लवकर फॉर्म भरून घेऊ शकता. आणि अजूनही मी पुन्हा सांगते, अजूनही खूप जणांनी फॉर्म भरले नाही आहेत. तर ह्यावेळी किंवा मागच्या 30 तारखेला 7 दिवस आपल्याला एक्सटेन्शन भेटलं होतं अर्ज भरायला, तर ते पुन्हा आता भेटणार नाही आहे. त्यामुळे ज्यांचा कुणाचा फॉर्म भरायचा राहिला आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. पुन्हा फॉर्म भरायला डेट एक्सटेंड होईल याची वाट पाहू नका, कारण आता ती होणार पण नाही आहे. आणि उगीच अर्ज भरायचा राहिला तर तुमचंच नुकसान होईल. त्याच्यानंतर महत्त्वाची अशी गोष्ट की मी दीपाली गागरे इन्फो या चॅनलवर तुम्हाला अपडेट देत होते आत्तापर्यंत, परंतु माझ्या ऑफलाईन बॅचच्या मुलांनी मला रिक्वेस्ट केली आहे की मॅडम तुम्ही ज्या थीम आम्हाला करंट अफेअर्सच्या शिकवता त्याच थीम आम्हाला यूट्यूबला प्रोव्हाइड करा, जेणेकरून पैसेही वाचतील आणि क्लासला येण्याचा वेळ वाचेल. तर मी ऑफलाईन शिकवते तेव्हा माझी काही खूप जास्त फी नाही आहे, 100 रुपये मी फक्त फी घेत होते. तर मी यूट्यूबला त्याच थीम प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला लवकरच. त्याला मला थोडा टाईम जाईल, कारण माझ्या ज्या थीम आहेत त्या खूप इंटरेस्टेड आहेत आणि करंट अफेअर्स जर त्या थीममधून एकदा केलं तर पुन्हा ते करायची गरज पडणार नाही, असं करंट अफेअर आहे. तर त्याला बनवायला मला कमीत कमी 15 दिवस जातील, पण ते तुम्ही 3 ते 4 तासात पूर्ण जानेवारी ते डिसेंबर त्यात असणार आहे, ते तुम्ही एक दिवसात ते बघून ते कव्हर करू शकता. आणि 2-3 वेळा जर व्हिडिओ बघितला तर पोलीस भरतीमध्ये तुमचा करंट अफेअर्सचा एकही मार्क्स जाणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. आणि ते करंट अफेअर्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट करून ठेवा, आणि मी ते सिरीज चालू करू की नको हेही मला सांगा. तर चला, धन्यवाद आणि बेस्ट लक.